जय महाराष्ट्र मित्रांनो, तर ब्लॉग विथ कौशल मांगरेमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण जाणार आहोत मुंबईच्या बिगेस्ट फिश मार्केटला. पण त्याच्या आधी आपण गेलेलो राणीच्या बागेत आणि तिथे किती एन्जॉय केली, फॅमिली सोबत गेलेलो, खूप मजा केली, खूप धमाल केली. तर नक्की बघा तुम्ही. तर लेट्स गो. आणि राणीच्या बागेत पहिले दर्शन दिले हत्तींनी. पुढे भालू मामा तर मस्तपैकी लोळतच होते. छानसा असं वॉटरफॉलही होता इथे. पेंग्विन दादांनी तर आपल्याला मोबाईल अलाउडच नाही करून दिले, पण गपचूप काही मोमेंट्स आपण कॅप्चर करायचे ट्राय केले. तिकडनं एक्झिट घेऊन बाहेर पडलो. आणि हा आहे श्लोक. तो आणि मी आतमध्ये तर गेलो इकडून, पण इकडे रस्ताच नव्हता. मग आम्ही तिकडनं रिटर्न फिरलो. हे काय नाही इथे. आणि ही आहे मावशीची मुलगी परी. तर यांच्यासोबत आपली फॅमिली ट्रिप एकदम भारी चालू होती. सडन प्लॅन चेंज होतो की गेट ऑफ इंडियाला जाऊयात. चला तर मग. आणि इथे रस्त्याच्या मिडलला बाळासाहेब ठाकरेंचा आयडलही बघायला मिळाला. कसं वाटतंय मुंबईला? आणि आपल्यासोबत ताई मावशीही होती. आणि हा आहे मी. आणि मुंबईची ही संध्याकाळ तर छोटीशी फॅमिली ट्रिप आणि या रंगीत बोटींची लाइटिंग. तर जवळपास गेट ऑफ इंडियाला आपण रिटर्न पोचत आलेलो. आणि ही एक होती छोटीशी फॅमिली ट्रिप. तुम्ही पण टाइम काढून नक्की एक फॅमिली ट्रिप करायलाच हवी. चला तर ही फॅमिली ट्रिप आणि मुंबई दर्शन झालेलं. तर आपण मेन आपल्या फिश मार्केटकडे वळूया. आपला नाश्ता वगैरे करूया. हे बघा, आत्ताच जस्ट फ्रेश होऊन झालं आहे आपला. आणि त्याच्यानंतर परत मार्केटला जाणार आहोत आपण, शॉपिंग करायची यांना थोडंसं काहीतरी. आणि त्याच्यानंतर मग बघूया पुढे काय होतं आहे आणि काय नाही. बघूया, मार्केटचा पण व्हिडिओ दाखवेन तुम्हाला, काय 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 खरेदी करतो काय नाही. हाय. अजून काय बोलायचं? तुला बोलायचं आहे? हाय फ्रेंड्स. तर हेलो. तुम्ही किती वाजता उठलात? मैं 12. आणि मग काय केलं? फिर मैंने नाश्ता किया हां, और फिर अभी मेरा फोन लेके बैठा. ओके. कलर पार्टी अजून झोपलेलीच आहे. हे बघा, जास्वंदी पण आहे. आणि सकाळचा व्ह्यू बघू शकता तुम्ही इथनं कसा येतोय. तर नमस्कार मंडळी, आता आपण टॅक्सी धरून पोहोचलोय मुंबईच्या बिगेस्ट फिश मार्केटला. तर सुप्रभात मित्रमंडळी, आता आपण आलोय डॉकयार्डला. आणि मुंबईचं बिगेस्ट फिश मार्केट पण इथे डॉकयार्डला आलो आहे. इथे मोठ्या प्रमाणात मच्छी मिळते आणि ऑप्शन पण होतं इथे. आणि एक्सपोर्ट इम्पोर्टचं पण इथूनच होतं. आपण जिथनं आलं तिथे मला दिसलं इथे रिटेलच्या भावाने पण मच्छी मिळते आणि होलसेलच्या. खूप ऊन आहे. तर बघू आता पुढे तुम्हाला दाखवतो कसं काय मार्केट आहे, कशा पद्धतीने मिळते मच्छी वगैरे.
पाहिजे सिंगल पाहिजे. गाडी मोठी दे ते देणार मग. मुंबईचा सर्वात जुना बंदर आहे. बोटींना माल उतरवला की लगेच लिलाव होतो. लाठी जाऊन गाडी आज डेली गाडी आगर आहे लाठी निघाल. आता ही एक बोट आली आहे मोठी. यात खाली सगळा स्टॉक भरलेला असतो. खाली करायचं काम चालूच असतं. रात्री या बोटी येत असतात. बोटी लागलेल्या आहेत या सगळ्या मच्छीच्या आहेत. पुढे बघू आपण. हा हफ्ता हफ्ताभर बोटी समुद्रात राहून फिशिंग सारी करतात. मच्छी आहे बघा. हे सर्व बोटी इथे लागल्यात आणि कोलंबी तीच मच्छी पण मोठी. बंदरावर इकडे आणून बघा, सेपरेट distribute करतात. केली जाते. बघू शकता कोऑर्डिनेशन बघू शकता कशा प्रकारे मच्छी शिफ्ट केली जाते एका पूर्ण एवढ्या मोठ्या बोटीतनं छोट्या कंटेनरमध्ये आणि मग तिकडनं रिटेलसाठी विकण्यात येते. आणि जसं तुम्हाला सांगितलं सर्वात मोठा मुंबईचा जुना फिश मार्केट आहे. सकाळी चालू होतो. कोलंबीचा मार्केट दुपारी 2ला चालू होतो आणि बाकी मच्छी वगैरे हवी असेल तर 4 नंतर चालू होतात. पाम्पलेट सुरमई वगैरे आणि डेली मच्छी येते इकडे 12ही महिने. पावसाळ्यात सुद्धा खूप मोठी गर्दी असते आणि तुम्हाला रिटेलने सुद्धा भेटते आणि होलसेलने सुद्धा. सर तुम्ही फॅमिली फंक्शन किंवा तुमच्याकडे कोणता कार्यक्रम असेल इथे नक्की शॉपिंगसाठी येऊ शकता. 8-8 दिवसातच येते मच्छी. एक हप्ता ते आतमध्ये असतात. या माकळ्या बघू शकता तुम्ही किती आहेत. आपलं पापलेटचा 5 चमकी माला आहे एक नंबर. चलो चमकता है कैसा. ₹250 ताजा ताजा एकदम आहे. 150 रुपये किलो आहे. आंबा करणारी राणी. जाम मजा करणार असेल ना इथे तू. हॅलो हॅलो हॅलो.
रुपयाला 4-4, 5-5 काय झालं रुपये, बघता? 30 रुपयाला पोरा. हे बघ, हे घे दादा. तिथं 50 झाले ते 40 झाले, वाढव रुपये. नाही किती कसं घेणार? नाही, सारखं वाढवून कशाला? बारीक काप. काही 82 ने लागेल ते. 3 भाग चला 80 ने लागेल. ते जरा दोन ने. हा? तिचा विकते काय तुला ते संपलं ते. हम्म. आहे माझा. बस बस पकवलं नाही का आम्ही भाजलं. शेंगाचं पात. निघणार नाही. शेंगाचं पात. काय भाजला? हे, द्या. शेंगाचं पात. नाही देव. नाही देव, काही काय करायचं एवढी. 100ला पाहिजे. 100ला इकडे वाचव बसा बसा मच्छी पण आपली खरेदी करून झाली आहे आणि मच्छी बघून पण झाली. तर कसा वाटतो तुम्हाला हा ब्लॉग सांगा, लाईक करा, कमेंट करा.